नागपूर शहरातील एक मोठ्या चोरीचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश मिळालं आहे। तहसील पोलिसांनी युनिट 3 च्या मदतीने एका आरोपीला अटक करून तब्बल 5,75,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे। नागपूर शहरातील तहसील पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या चोरीच्या गुन्ह्याचा तपास करीत असताना पोलिसांनी मोठी कामगिरी केली। युनिट क्रमांक 3 च्या पथकाने केलेल्या कारवाईमध्ये एका 29 वर्षीय आरोपीला अटक करण्यात आली आहे। आरोपीचे नाव शुभम परसराम डुकरे असून तो हुडकेश्वर येथील कीर्तीनगरचा रहिवासी आहे। पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपीचा माग काढला आणि त्याला ताब्यात घेतले। या कार्यवाहीत पोलिसांनी आरोपीकडून 2 सोन्याचे ब्रेसलेट, चोरीसाठी वापरलेली दुचाकी आणि एक मोबाईल फोन असा एकूण 5,75,000 किमतीचा मुद्देमाल जप्त केला। आरोपीची वैद्यकीय तपासणी करून त्याला मुद्देमालासह पुढील कारवाईसाठी तहसील पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले। या संपूर्ण कार्यवाहीमध्ये पीएसआय झिंगरे आणि सायबर टीमने विशेष सहकार्य केले। आरोपींची सिम्बा आयडी देखील तयार करण्यात आली आहे। दिनांक 30 ऑगस्टला कक्कड ज्वेलर्स म्हणून आहेत, तिथे एक इसम शुभम डुकरे 29 वर्ष आहे, राहणार बर्डी परिसरात राहतो तो। तसा तो पेशाने इंजिनियर आहे, परंतु त्याला ऑनलाईन लॉटरीची लत असल्यामुळे व त्याच्यावर कर्ज असल्यामुळे तर त्यांनी 30 तारखेला कक्कड ज्वेलर्सत आलं आणि 2 ब्रेसलेट त्यांनी मागितले। जवळपास 4.5-5 लाखाचे ब्रेसलेट त्यांनी घातले आणि माझं क्रेडिट कार्ड गाडीमध्ये आहे असं सांगून तो क्रेडिट कार्ड आणण्याकरता गाडीवर गेला वर गाडी चालू करून पळून गेला। आम्ही सीसीटीव्ही व इतर तांत्रिक गोष्टीच्या आधारे त्याची माहिती घेतली व त्याला आम्ही ताब्यात घेतले। त्याचे मिसेस सुद्धा एका खाजगी बँकेत काम करते। आरोपी हा इंजिनियर आहे, पण त्याला वाईट लत असल्यामुळे व कर्जबाजारी झाल्यामुळे त्याने अशा प्रकारे चोरीचा पाऊल उचललेला आहे। तो गुन्हेगारी प्रवृत्तीचा नाही आहे। एवढाही आम्ही त्याच्याकडनं माल जे आहे रिकव्हर केलेला आहे व पुढील तपास पोलीस स्टेशन तहसील करत आहेत। एक मोठ्या चोरीच्या गुन्ह्याचा उलगडा करून तहसील पोलिसांनी शहरात एक सकारात्मक संदेश दिला आहे। या कामगिरीमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर जनतेचा विश्वास अधिक वाढला आहे।